नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. धम्म हा तेव्हा सधम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक आहे. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत. करुणा म्हणजे प्राणी मात्रासंबंधी दया करणे होय. भगवान बुद्धांनी या पलीकडे जाऊन मैत्री शिकविली. मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्राणी मात्रासंबंधी दयाभाव. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल प्राणी मात्राबद्दल मैत्रीची भावना ठेवली पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धांनी हे एका प्रवचनातून चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, समजा एक मनुष्य एक विहीर खोदण्यास पृथ्वीला खोदतो, तेव्हा पृथ्वी त्याच्यावर रागवते का? नाही भगवान, नाही, ते भिक्खू उत्तरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला, तर तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते का? नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाही की ज्यावर रंग भरता येतील. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे डाग असता कामा नये, कारण मनाचे डाग हे दुर्विचारांचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल का? नाही भगवान, नाही. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात जळण्याचा गुण नाही. आपले प्रवचन संपवीत भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, ज्याप्रमाणे पृथ्वीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागवीत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असा जर तुम्ही मैत्रीचा अभ्यास कराल तर कोणी तुमच्या सोबत कितीही दुस्सह आणि अप्रीतिकर व्यवहार करेल तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेशही नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीचे आचरण आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली. ती संस्मरणीय आहे. पूर्वी एका श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. ती मोठी, चालाक, सकाळी लवकर उठणारी आणि कष्टाळू अशी ती मुलगी होती. कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतके चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध प्रकट होत नसावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी
म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय आहे बाईसाहेब? रागवून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली, त्यात काही नाही का लबाड कुठली? मोलकरणीने विचार केला, राग हा तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागवत नसावी. मी तिची आणखी कसोटी घेईल म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिनीने विचारले, काले तू उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे बाईसाहेब? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं त्यात काही नाही का लबाड कुठली? असं तर त्या मोलकरणीने विचार केला. राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे खरा, पण माझे काम मी नीट करते म्हणून ती तो दाखवीत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईल म्हणून ती दुसऱ्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे बाईसाहेब? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही का लबाड मुली? असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक काठी उचलली आणि रक्त निघेल इतक्या जोराने तिने ती तिच्या डोक्यात हाणली. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई, माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीन. हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागवली चिडली होती की हातात काठी घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खूप प्रसिद्धी झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्माच्या सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. भिक्खूंनो, पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका 16व्या भागापेक्षाही कमी मोलाची असतात. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका 16व्या भागाहूनही कमी असते. चंद्राची प्रभा त्यांचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ते सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे भिक्खूंनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सर्व अंधार नाहीसा करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, तशीच मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल, तेरा मंगल.
सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.